रामकृष्ण हरी. अशाच नवनवीन कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी माऊली महाराज करंजीकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. आणि नाही माझी मना तुका पंडित शहाणा तुका म्हणी नवविध भक्ती जाणी पोची शुद्ध. आणि नाही माझी मना तुका पंडित शहाणा पांडुरंगा धरू मस्तके पायावरी यावारी करी संताची पंढरी सारिखाची अपोला धामण व्यावे केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानको विकरणी साष्टांग मेघातेला विढाला. भक्तीचा जिवाळा तुळशी दैवाचा पुतळा. अनेक नाही माझे मना होका पंडित शहाणा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा दैववान पुरुषाचं लक्षण सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. असा एक पद्धतीने या अभंगाचा विचार करता येण्यासारखा आहे. आणि दुसरा विचार या अभंगाचा असा करता येण्यासारखा आहे की भक्तिवान पुरुषाचं लक्षण काय असतं हे जर ऐकायचं असेल तर हा अभंग डोळ्यासमोर ठेवला की भक्तिवान पुरुष काय आहे हे आपल्या लक्षात येतं. असाही या अभंगाचा विचार करता येतो. हा दुसरा विचार झाला. आणि तिसरा विचार आपल्याला या अभंगाचा असा करता येईल भक्ती नावाचं जे साधन आहे की भक्ती म्हणजे काय, भक्तीचं वैशिष्ट्य काय आणि भक्तीचे प्रकार कोणते या भक्ती तत्वाच्याही दृष्टीने या अभंगाचा विचार करता येण्यासारखा आहे. विठ्ठल आपण आरंभाला चिंतन कोणत्या दृष्टीने सुरू करणार त्या दृष्टीने हा अभंग आपल्याला लावता येतो. तुम्हाला जर दैववान पुरुषाचं लक्षण ऐकायचं झालं तर त्या दृष्टीने अभंगाचं चिंतन करता येईल. भक्तिमान पुरुषाचं लक्षण ऐकायचं झालं तरीही त्या दृष्टीने अभंगाचं चिंतन करता येईल. आणि भक्तीचा समग्र विचार ऐकायचा असेल तरीही अभंगाचं आपल्याला चिंतन करता येण्यासारखा आहे. हा सुरू असणारा उत्सव हा नवरात्र उत्सव आहे. 9 दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई जगदंबा मातेचा हा उत्सव आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आणि त्याच धर्तीवर या भोसरीमध्ये खरं तर ही भूमी पवित्र आहे. ज्ञानोबा तुकोबाराचे पाय लागलेली ही भूमी आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये पवित्र अशा नवरात्र उत्सवामध्ये या क्रीडा संकुलामध्ये सुरू असणारा हा 3 दिवसाचा उत्सव. आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा आज भक्ती तत्व एवढ्या अनुषंगाने अभंगाचा विचार करणार आहे. त्याचं कारण असं आहे हा 9 दिवसाचा कार्यक्रम नवरात्राचा उत्सव हा भक्तीचा आहे. म्हणून आपल्याला भक्तीचा विचार करायचा आहे. नाहीतरी भावाच्या पुढे भक्ती असते. काल भाव ऐकला असेल तर आज भक्तीच ऐकावी लागेल. याही अनुषंगाने भक्तीचा विचार करायचा आहे. भक्ती या साधनाचा विचार नेमकं काय आहे. वारकरी संप्रदायाचे आपण सगळे अनुयायी मंडळी आहोत. आणि वारकरी संप्रदायाचं मुख्य तत्व हे भक्ती तत्व सांगितलेलं आहे. काय या भक्ती तत्वाचा विचार करता येईल. भक्ती नावाच्या साधनाचा विचार काय करता येईल. साधनाचा विचारच कधी करायचा असतो हा जर विचार आपल्या मनामध्ये त्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर एखादं साध्य आपल्या जीवनामध्ये ठरल्याशिवाय साधनाचा विचार करून उपयोग होत नाही. हा सरळ व्यवहाराचा नियम आहे. मी तुम्हाला सोपं समजावून सांगतो. माणसाला कुठं जायचं हे ठरल्याशिवाय कसं जायचं हा विचार करून उपयोग राहणार नाही. आपल्याला कुठं जायचंय हे लक्षात आलं पाहिजे ना. कुठं जायचंय हे कळालं पाहिजे ना. कुठं जायचंय हे निश्चित झाल्यानंतर मग आपण प्रश्न विचारू शकतो की या ठिकाणी मला जायचंय पण कसं जायचं हे सांगा.
कसं जायचं या प्रश्नाच्या उत्तराला कधी सुरुवात होते? कुठं जायचं या प्रश्नाच्या उत्तराचा ज्यावेळेस आपल्याकडे स्वीकार झालेला आहे तेव्हा कसं जायचं या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात होत असते. कुठं जायचं हे जर निश्चित नसेल तर कसं जायचं या प्रश्न विचारून उपयोग होत नाही. तत्वज्ञानाच्या सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञानाची भाषा वापरायची झाली तर साध्य कळाल्याशिवाय साधनाचा विचार करून उपयोग नाही. वेगळी आहे म्हणजे साध्य कळावं लागतं. मी आपल्याला असं सांगेन की माणसाला कुठं जायचंय हे लक्षात आलं पाहिजे. कुठं जायचंय हे लक्षात आलं पाहिजे. समजा कुठं जायचंय हे नाही लक्षात आलं आपल्या, कुठं जायचंय हे नाही लक्षात आलं तर कमीत कमी आपण कुठून आलोय एवढं तरी लक्षात घ्यावं, एवढं तरी कळावं. आपण कुठून आलो हे तरी कळावं. समजा कुठून आलो हेही नाही कळालं तर कमीत कमी आपण सध्या कुठं आहोत एवढं तरी कळावं, एवढं तरी लक्षात घ्यावं. समजा आपण सध्या कुठं आहोत हेही नाही कळालं तरी आपण कोण आहोत एवढं तरी कळावं. आपण कोण आहोत हे कळालं की आपण कुठं आहोत हे कळत असतं. आपण कुठं आहोत हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं. आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. कुठं जायचंय हे लक्षात आलं पाहिजे. जर तुकोबारायांच्या चरित्राचा विचार केला, ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार केला तर सगळ्या संतांच्या चरित्राच्या दृष्टीने थोडासा विचार पहा. तुकोबारायांच्या चरित्रातला एक छोटासा विचार सांगतो. तुकोबाराय प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्याला माणसाला म्हणतायत की मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी जायचंय, कुणीतरी मला माझ्या घरचा रस्ता दाखवा, मला माझ्या घरी जायचंय. येणारी जाणारी माणसं तुकोबारांकडे पाहून हसायला लागली. का? तुकाराम महाराज त्यांच्या घरातच बसलेले आहेत आणि घरात बसून म्हणायला लागलेले आहेत मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी घेऊन सोडा, मला माझं घर दाखवा. अरे घरात बसून कुणी म्हणत असतं का मला माझ्या घरी घेऊन सोडा? घरात बसलेल्या माणसाला असं म्हणता येतं का मला माझ्या घरी घेऊन सोडा? असं म्हणता येत नाही. मला माझ्या घरी घेऊन सोडा असं तुकोबाराय मला माझ्या घरचा रस्ता दाखवा असं बोलतायत. लोकांना हसू यायला लागलं. मान्य आहे, इतर माणसं आम्हाला आमच्या घरचा रस्ता दाखवा असं म्हणतात. नाहीतरी बऱ्याचदा आपल्याला संध्याकाळी बऱ्याच लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी नेऊन सोडावं लागतं हाताला धरून. बरोबर आहे का? नवरात्रात नसेल ती गोष्ट ती सोडा, परंतु बऱ्याच माणसाला सांगावं लागतं असं कुठेही क्रीडा संकुलात पडू नको, तू तुझ्या घरी जा असं म्हणावं लागतं. असं पडू नको म्हणजे बऱ्याच लोकांना आपल्याला जरी घराचा रस्ता दाखवायची सवय असली तरी तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याला घराचा रस्ता दाखवण्याची सवय किंवा घराचा रस्ता दाखवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे का? बरं तुकोबारासारखा महात्मा घरात बसून म्हणायला लागलाय मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरचा रस्ता दाखवा. काही लोकांना हसू आलं. तुकाराम महाराजांना ती लोक म्हणू लागली अहो महाराज तुम्ही काय बोलताय? तुम्ही तुमच्या घरात बसून म्हणायला लागलाय मला माझ्या घरी जायचंय. हे काही बोलणं योग्य आहे का? घरात बसून कुणी असं म्हणत असतं का? अहो घरातच आहात ना, पुन्हा काय म्हणता की मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी जायचंय? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. तुकाराम महाराजांनी स्मित हास्य केलं आणि तुकाराम महाराज म्हणतात ज्या घराबद्दल तू बोलायला लागलाय त्या घराबद्दल मी मागच सांगितलंय कुत्री घरं राखी. ते बोललोय म्हणजे तू अभंग पाठ करत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली. मी मागच सांगितलंय ना कुत्री घरं राखी, तर या घराबद्दल बोलून टाकलंय. या घराचा विषयच नाहीये. चार भिंतीचं जे घर, ज्या घराला आम्ही घर म्हणायला लागलो, तुकाराम महाराजांची त्या घराविषयीची आसक्ती केव्हा संपून गेलेली आहे. त्या घराच्या पलीकडे असलेले जे घर आहे त्या घराकडे तुकोबारायांचा प्रवास आहे. तुकोबारायांची अपेक्षा त्या घराला जाण्याची अपेक्षा आहे की या चार भिंतीच्या घराचा विषय संपलाय. या चार भिंतीच्या घराबद्दल तर तुकोबारायांना आता काही घेणं देणं राहिलं नाही. तुकाराम महाराजांना त्याच्याबद्दलची आसक्ती काही शिल्लक राहिलेली नाही. या चार भिंतीच्या पलीकडे जे घर आहे ना त्या घराकडे तुकोबाराय जायचं म्हणायला लागले. एकाने तुकाराम महाराजांना प्रश्न केला का महाराज तुम्ही जायचं 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 असं म्हणायला लागलात, ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना सुद्धा जाऊ वाटत नाही. जाऊ वाटतं का सांगा? ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना सुद्धा जाऊ वाटत नाही आणि तुम्ही घर दाखवत असताना पुन्हा पुन्हा म्हणायला लागलाय मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी जायचंय. इथं का राहत नाहीये, का जायचं म्हणता? तुकाराम महाराजांनी त्याला व्यवहारातलं उत्तर दिलं. मी माझ्या घरी जायचं याच्याकरता म्हणतोय, ह्या परदेश आहे आणि मला याची करमत नाही म्हटले. मला सांगा, सोपं बोलतो आपल्याला, दुसऱ्याच्या गावामध्ये फार दिवस करमतं का? बोला. दुसऱ्याच्या गावामध्ये आपल्याला फार दिवस करमतं का? नाही. दुसऱ्याच्या घरामध्ये आपल्याला फार दिवस राहावंसं वाटतं का?
नाही, तो दुसऱ्याच्या गावामध्ये गेल्यानंतर तो किती जरी म्हणत असला आपलंच गाव समजून राहा, किती जरी म्हणत असला तुमचंच घर आहे, काही काही वेळेस आम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर जी घरातली मंडळी अशी म्हणत असतात, आम्ही जर निघायला लागलो की अहो महाराज तुमचंच घर आहे असं ते म्हणत असतात, पण आपण ठरवायचं असतं की हे तेवढ्या पुरतंच बोलतंय. ज्याला कळतं तो उत्तम महाराज अलीकडल्या काळामध्ये हा अभंग पाठ करायची गरज नाही, पण हे नॉलेज मात्र असणं गरजेचं आहे. तो म्हणतोय खरं की तुमचंच घर आहे म्हणून काय आपल्याला त्या घरात राहावंसं वाटतं का, त्या गावात आपल्याला राहावंसं वाटतं का, दुसऱ्याच्या गावामध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये आपल्याला करमत नाही. हा सरळ व्यवहारातला नियम आहे की हो, दुसऱ्याच्या गावामध्ये करमत नाही. तुकाराम महाराज सांगतात हा परदेश आहे, मला इथं करमत नाही. तुकाराम महाराजांना विचारलं हा परदेश तुम्ही का म्हणता, स्वदेश नाहीये का तुमचा? नाही. का इथं देश तुमचा नाही? हा तुकाराम महाराजांनी देशही नाही वेशही नाही अशी भाषा तुकोबरांनी वापरली. तुकोबरांचा आदरा चांगला गोड आहे. देश विष मोहे माझा स्वतःची स्थिती सांगतात. देश माझा सहज फिरत आलो, परदेश आहे हा माझा, स्वदेश इथं नाही, माझं इथं कोणी नाही. तरी माझं आता कोणीतरी आलं असलं तरी हे तुकोबराय बोलतात माझं इथं कोणी नाही, इथं देशही माझा नाही, वेशही माझा नाही. देश ही जागा माझी नाही, वेश या शब्दाचा अर्थ आहे हा देहही माझा नाही, हा देह सुद्धा माझा नाही. याचं कारण काय? एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये या संबंधाने एक वाक्य सांगितलंय. नाथ महाराज असं सांगतात जी वस्तू अनेकांच्या मालकीची असते त्या वस्तूवर कोणी एक जण स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही. हा व्यवहारातला नियम नाथ महाराजांनी भागवतामध्ये 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे. जी वस्तू अनेकांच्या मालकीची आहे, आपल्याकडे याला कायद्याच्या किंवा व्यवहारातल्या साध्या भाषेमध्ये
जी एखाद्या शेतामध्ये असलेली सामायिक विहीर आपल्याला माहित असेल, 5 शेतकऱ्यामध्ये असलेली सामायिक विहीर, त्याच्यावर एक जण कोणाचा स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही, कारण अनेकांच्या मालकीची आहे. देहाच्या बाबतीत असंच आहे. नाथ महाराज सांगतात, आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, बायको म्हणते हा देह माझा, मुलगा म्हणतो हा देह माझा, मित्र म्हणतात हा देह माझा, बंधू म्हणतात हा देह माझा. या देहामध्ये असलेला जीव म्हणतो हा देह माझा, आणि चितेवरचा अग्नी म्हणतो हा देह माझा. एवढे वाटेकरी या देहाचे सांगितले. म्हणून तुकोबाराय सांगतात, हा देहही माझा नाही, देशही माझा नाही, वेशही माझा नाही. तुकाराम महाराजांना विचारलं, देशही नाही, वेशही नाही, मग आलातच कशाला? तुकाराम महाराजांनी सहज उत्तर दिलं, सहज फिरत आलो, बस, बाकी काही नाही म्हटले. हवा पालट करण्याकरता माणसं या गावाहून त्या गावाला जातात ना, तसं आम्ही वैकुंठातून इथं आलो म्हटले. आम्ही वैकुंठ वासी, इथून इथं आलात, सहज आलात ना, मग राहा ना. का काही करायला लागलात? मला जायचं जायचं असं का म्हणायला लागलात? महाराज म्हणतात, काय करू राहून, करू सत्ता कवनावरे, कोठे स्थिर राहिलं. कोणी माझं इथं ऐकत नाहीये. तुकोबाराने विचारलं, कोण गावातली लोक ऐकत नाहीत का घरातली लोक ऐकत नाहीत? बऱ्याच लोकांना असं वाटतं की अख्ख्या गावाने माझं ऐकलं पाहिजे, गावाने माझं ऐकलं पाहिजे. पण गावातली लोक म्हणतात घरातली लोक ऐकतात का बघ, मग गावाकडे ये, नाही का? आता जर घरातलीच लोक ऐकत नसतील तर गावातल्या लोकांनी ऐकलं पाहिजे हे म्हणण्यात काही अर्थ आहे का? मग घरातले ऐकत नाहीत का गावातले ऐकत नाहीत? तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्या इंद्रियांना मी आतापर्यंत माझं म्हणायला लागलो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळे म्हणता माझे हे मी म्हणायला लागलो, मी माझे पाय म्हणायला लागलो, मी माझे डोळे म्हणायला लागलो, मी माझे कान म्हणायला लागलो, पण हे इंद्रिय माझं ऐकत नाहीत. आपले पाय आता ऐकतात का? बोला. जर ऐकत असतील तर आत्ताच पायाला सांगा, कीर्तन होईपर्यंत हलायचं नाही. मी सगळ्यांचे पाय बघतो कसे आहेत ते. आपल्या पायाची चुळबुळ सुरू असते. आपले पाय आपले ऐकत नाहीत, डोळे आपलं ऐकत नाहीत, कान आपलं ऐकत नाहीत, आपली इंद्रिय आपलं ऐकत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो, आता मला माझ्या घरी जायचंय. महाराजांना विचारलं, घरी जायचं असं म्हणता, पण काहीतरी घरचा पत्ता तरी सांगा ना. त्या घराच्या भिंतीचा रंग सांगा, त्या घराचा दरवाजा सांगा, त्या घराची खिडकी सांगा, काहीतरी सांगा ना. तुकाराम महाराज सांगतात, ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर रंग कसा सांगू म्हटले. त्या घराला भिंतच नाही तर मी दरवाजा कुठून सांगू? त्या घराला भिंतच नाही तर खिडकी कुठून सांगू? महाराजांना विचारलं, महाराज असं कुठं घर असतं का? अहो, तुमच्या घराला काहीतरी आकार असेल ना. तुकाराम महाराज म्हणतात, आकार ज्याच्या घराला आहे ते घर माणसाचं असतं, आणि आकार ज्याच्या घराला नाही ते घर भक्ताचं असतं. विठ्ठल निरंजनी आम्ही निराकार निरंतर राहिलोसे. निराकार अशा पद्धतीचं जे घर आहे ना, त्या घराला मला जायचंय. जाण्याचे मार्ग नेमकं काय आहे हे शोधण्याकरता एखादा साधक तुकोबाराचे डोळे दिला. हे कळालं, मी 2 प्रश्न आपल्याला उपस्थित केले होते. कुठं जायचं हे अगोदर कळावं, कसं जायचं या प्रश्नाला मग सुरुवात होत असते. कुठं जायचं हे कळावं, या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करूया. कसं जायचं, जायचं तिथपर्यंत हे कळालं, घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मार्ग जाऊन गेले अनेक, येण्याची पंथे चालू जातात, न पडे गुंठा कोठे काही. येण्याची पंथे अनेक पंथ सांगितले जातात. कुपंथ, विपंथ, क्लिष्ट पंथ, सूक्ष्म पंथ आणि सुपंथ असे 5 पंथ शास्त्राने आपल्याला सांगितले. नरकाला घेऊन जाणारा मार्ग त्याला कुपंथ म्हटलं, प्रपंचाला घेऊन जाणारा मार्ग त्याला विपंथ म्हटलं, कर्म ज्ञानाधिक मार्ग त्यांना सूक्ष्म पंथ म्हटलं, योग जपतपाधिक मार्ग त्यांना क्लिष्ट पंथ असं म्हटलं, आणि भक्ती पंथाला सुपंथ म्हटलं. भक्ती पंथ बहु सोपा ही महाराजांची भाषा आहे. असे अनेक जरी मार्ग असले तरी अत्यंत सोप्या मार्गाने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग अत्यंत सोपा अशा पद्धतीचा मार्ग हा भक्ती पंथाचा मार्ग आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज जो भक्ती पंथ सोपा म्हणून सांगितला ना, त्या सोप्या मार्गाने आम्हाला जायची इच्छा आहे, पण ती भक्ती म्हणजे काय हे कळाल्याशिवाय आपल्याला त्या मार्गाने जायचं कसं हे लक्षात येणार नाही. तो मार्ग आम्हाला कळाला पाहिजे ना, त्याचं स्वरूप आम्हाला कळालं पाहिजे ना. मग प्रश्न पडतो की भक्ती भक्ती कशाला म्हणायचं, काय भक्तीची व्याख्या आहे. माझ्या मुख्य विषयाला आता सुरुवात होते. मी बोलून गेलो, आपल्याला शक्तीची उपासना सुरू असल्यामुळे फक्त भक्तीचा विचार आपल्याला कीर्तनात ऐकायचा आहे. भक्ती भक्ती या शब्दाची व्याख्या काय, ज्ञानोबारांनी केलेली व्याख्या डोळ्यासमोर घ्या.
नाथ महाराजांनी केलेली व्याख्या डोळ्यासमोर घ्या, तुकाराम महाराजांनी सांगितलेली व्याख्या डोळ्यासमोर घ्या, वारकरी संप्रदायातल्या या तीनही प्रस्तांतरी असलेल्या ग्रंथातून सांगितलेली एक एक व्याख्या समोर ठेवतो. नाथ महाराजांनी केलेली व्याख्या सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती नामची तत्वता हे नाथ भागवत आम्हाला सांगतं. चला ज्ञानोबरांची व्याख्या ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्या अत्यंत गोड सांगितली. जरा ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या असल्यामुळे वेदांताच्या कसोटीवर घासून केलेली व्याख्या आहे. ज्ञानोबरांनी सांगतात, एरवी तिची ना तवती हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती किंवा स्वरूप स्थिती भक्ती नाम असं ज्ञानोबरा आपल्याला सांगतात. एरवी तिची ना तवती हे पहिली ना सरती पै माझी ये स्वरूप स्थिती भक्ती नाम. स्वरूप स्थितीला भक्ती म्हणा. आपण जर भगवत पूज्यपा श्री शंकराचार्यांचे ग्रंथ कधी वाचलेले असतील तर विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ आहे आचार्यांचा, आणि आचार्यांनी त्या ग्रंथामध्ये भक्तीचं वैशिष्ट्य सांगताना एक श्लोक असा सांगितलाय, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षापर्यंत घेऊन जाण्याकरता सर्वश्रेष्ठ मार्ग भक्ती आहे. पण आचार्यांना विचारलं की भक्ती म्हणजे काय? आचार्यांनी व्याख्या सुटसुटीत सांगून टाकली, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्या विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान घेत आहे त्याला भक्ती म्हणा. आचार्यांनी सांगितलेली स्वस्वरूपाचं अनुसंधान आणि ज्ञानोबरांनी सांगितलं पै माझी स्वरूप स्थिती, यालाच म्हणायचं भाष्यकाराची वाट पुसतो. विठ्ठल आचार्यांनी केलेल्या भक्तीच्या व्याख्यातला एक तुकडा समोर घ्या आणि ज्ञानोबरांनी सांगितलेली भक्तीची व्याख्या याची समन्वय दोघांचा किती जुळता मुळता आहे हे आपल्या लक्षात येतं. मी कशा करता हे सांगायला लागलो, एक एक फक्त भक्तीच्या व्याख्या सांगायला लागलो. नाथ महाराजांची ऐकले, ज्ञानोबरांची भक्तीची व्याख्या ऐकले. तुकाराम महाराजांना विचारा, महाराज जरा नाथ महाराजांनी सांगितलेली व्याख्या अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, सतत भगवंताचं नामस्मरण करणं त्याला भक्ती म्हणा, असा त्या भक्ती व्याख्येचा अर्थ झाला. ज्ञानोबरांनी थोडं अवघडच सांगितलं, आमच्या लक्षात येईना. स्वस्वरूपानुसंधान हे काही लवकर लक्षात येत नाही आमच्या. जरा सोपं सांगा, याच्यापेक्षा सोपं सांगा. तुकाराम महाराज सांगतात, सोपं सांगू का? अगदी सोपं सांगतो. काय भक्तीची व्याख्या? तुकाराम महाराजांनी अतिशय सोपी सांगितली. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी संकल्पावी माया संसाराची. तुकाराम महाराजांनी सांगितलेली व्याख्या अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशा पद्धतीची आहे. महाराज सांगतात, वेगळं भक्ती म्हणजे काही नाही, संकल्पावी माया संसाराची माया संकल्पावी यालाच भक्ती म्हणा. आता भक्तीच्या व्याख्या जरी अशा केलेल्या असल्या तरी एखाद्या उदाहरणात बसल्याशिवाय ती व्याख्या आपल्या लवकर लक्षात येत नाही. हे संकल्पावी माया संसाराची म्हणजे नेमकं काय याचा दुसरा अर्थ सांगतो. एका भगवंताच्या शिवाय दुसरं त्याच्या जीवनामध्ये कशालाही महत्व नाही त्याला खऱ्या अर्थाची भक्ती म्हटलं जातं. याच्याकरता नारदांनी भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र सांगितलंय, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. अनन्यता कशाला म्हणायचं? अन्य आश्रयांचा त्याग करणं याला अनन्यता म्हटलं जातं. भक्तीची 3 अंग सांगितली जातात. मी धावती सांगतो आपल्याला. पहिलं अंग सांगितलेलं आहे अविच्छिन्न तन्मयता, दुसरं अंग सांगितलेलं आहे अनन्यता आणि तिसरं अंग सांगितलेलं आहे आनंद रूपता. विठ्ठल त्याच्याशिवाय आता दुसरं काही नाही याला खऱ्या अर्थाची भक्ती म्हटलं जातं. तो सर्व काही आमचं चालवणार आहे,
ही जी भूमिका आहे तुका म्हणे घालू तयावरी वाहुवा संसार देवा पाहिजे याला भक्ती खऱ्या अर्थानं म्हटलं जातं. अविच्छिन्न तन्मयता त्याच्यामध्ये इतकं तन्मय झालेलं असतो की त्याच्यात आणि याच्यामध्ये आता फरक राहिलेला नाही. देव आणि भक्त देव आणि भक्त दुजा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. महाराजांची भाषा देव आणि भक्त तुझा नाही विचार. दिसायला जरी हे दोन वेगवेगळे दिसत असले तरी दोन्ही एकच आहे एकच आहे. ज्ञान गिळून घ्यावा गोविंदुगा याला जे म्हटलं जातं हीच आहे. किंवा तुकाराम महाराजांनी एकदा एका अभंगामध्ये भगवंताची आरती करताना एक शब्द एक प्रमाण असं दिलेलं आहे. देवभक्त तू झालासी दोन्ही वाढावया सुख भक्ती हे जनी असं महाराजांचं प्रमाण आहे. इथला देवभक्त तू असा जो शब्द आहे या तू शब्दाचा अर्थ काय तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ असा आहे की तू या शब्दाचा अर्थ आहे चैतन्य. हे शुद्ध चैतन्यच देव झालेलं आहे आणि शुद्ध चैतन्यच भक्त झालेला आहे. शुद्ध चैतन्यच देव झालं शुद्ध चैतन्यच भक्त झालं. कशा करता महाराजांनी सुटसुटीत कारण सांगितलं. वाढावया सुख भक्ती हे जनी. भक्ती सुख वाढायचं असेल तर तो देव असावा आणि मी भक्त असावा. मी भक्त तू देव ऐसे करी याला भूमिका म्हटलं जातं. याला तन्मयता म्हटलं जातं. आहे हे समजताना अगदी गोड झालं म्हणे भगवान कृष्ण परमात्मा याच्या संबंधात आलेली ही कथा आहे. भक्तीच्या संबंधाने आलेली ही कथा आहे. खरं तर भागवत ग्रंथामध्ये भक्ती म्हटलं की सगळ्या गोपिकांचं उदाहरण डोळ्यासमोर येतं. भक्ती म्हटलं की राधेचं उदाहरण डोळ्यासमोर येतं. तुम्ही जर नारद भक्ती सूत्राचा जर काही अभ्यास जरा झालेला असेल तर नारद भक्ती सूत्राचं एक सूत्र सांगून पुढे जातो. नारदांनी स्वतंत्र व्याख्या केलेली आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी असं सांगतात तदर्पित अखिल आचारिता तदविस्मरणे परम व्याकुलता याला भक्ती म्हणा. तदर्पित अखिल आचारिता एक आणि तदविस्मरणे परम व्याकुलता दोन. भक्तीतली हे दोन मुख्य गोष्टी सांगितल्या. आपल्या जवळ असलेलं सगळं भगवंताला अर्पण करणं आणि भगवंताच्या विस्मरणामध्ये व्याकुल होणं याला भक्ती म्हणा. सगळ्या लोकांनी नारदांना विचारलं नारदजी अशी जरी तुम्ही भक्तीची व्याख्या करत असाल तरी याला उदाहरण सांगा ना. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये 20वं सूत्र सांगितलंय यथा व्रज गोपिकानां यथा व्रज गोपिकानां. अरे तदर्पित अखिल आचारिता तदविस्मरणे परम व्याकुलता. ही जर भक्ती तुम्हाला तंतोतंत पाहिजे असेल तर यथा व्रज गोपिकानां त्या व्रजभूमीतल्या गोपिकांकडे जा म्हणजे तुम्हाला ही तंतोतंत भक्तीची व्याख्या कळेल. भगवान कृष्ण परमात्म्याच्या संबंधाने भागवतातली ही कथा आहे. असं सांगतात की भगवान कृष्ण परमात्मा झोपलेले होते आणि झोपेमध्ये एकदम अचानक राधे राधे म्हणून हाक मारायला सुरुवात केली. देवानी राधे म्हणून हाक मारायला सुरुवात केली. खरं तर राधा या शब्दाचा अर्थ विलक्षण आहे. भागवतामध्ये भागवत कथाकार अनेक अर्थ त्याचे वेगवेगळे सांगतात. परंतु शुकाचार्यांच्याच बाबतीत सांगत असताना आपण अनेक भागवत कथाकारांकडून ऐकलं असेल की शुकाचार्य ज्यावेळेस राधा मधला रा शब्द उच्चार करायला लागतात तेव्हा शुकाचार्यांना भावसमाधी लागते असं आचार्य बोलतात. म्हणून शुकाचार्यांनी राधा शब्द बहुतांशी भागवत ग्रंथामध्ये अनेक वेळा उच्चार केला नाही. का? कारण राधा मधला रा शब्द उच्चारायला जरी गेले तरी आचार्यांना समाधी लागायची शुकाचार्यांना समाधी लागायची इतका त्या राधेचा अधिकार. राधेच्या संबंधाने वेगवेगळ्या कथात वेगवेगळ्या राधा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय होऊ शकतो. पण मला भक्तीच्या अनुषंगाने बोलायचं आहे. भगवान कृष्ण परमात्मा झोपेमध्ये राधे राधे म्हणून हाक मारायला लागले. एकदम अचानक मध्यरात्री जवळ रुक्मिणी माता होत्या. रुक्मिणी मातेने ते ऐकलं आणि एकदम जाग केलं. काय हे म्हणजे हात लावून जाग केलं आपल्याला दांडकं घेतलं जातं एवढाच फरक आहे. भगवंताला हात लावून जाग केलं. काय हे कोणाचं नाव घ्यायला लागलात. मध्यरात्री राधा राधा म्हणायला लागला. तुम्ही जवळ असताना कोण आहे ही राधा काय म्हणून त्या राधेचं नाव घेता. काय त्या राधेचा अधिकार आहे. काय एवढ्या राधेमध्ये वैशिष्ट्य असं आहे की तिचं नाव तुम्ही माझ्याजवळ घेताय. मी एवढी तुमची पट्टराणी असताना रुक्मिणी माता जगन्माता मला म्हटलं जातं. नवरात्राचा 9 दिवसाचा उत्सव माझा केला जातो आणि माझ्या समोर तुम्ही त्या राधेचं नाव घेता. काय आहे ही राधा कोण आहे ही राधा काय त्या राधेचा अधिकार आहे. रात्रभर प्रश्न विचारायला सुरुवात केली. भामावून टाकलं रुक्मिणी मातेने भगवंताला कळे ना काय उत्तर द्यावं. भगवान सुन्न झाले शांत झाले. काय बोलावं कळे ना. सकाळ झाली. रुक्मिणी मातेचं काही तोंड बंद नव्हतं सारखं सुरूच होतं. काय हे कशामुळे राधेचं नाव घेता. काय तिचा अधिकार आहे. माझ्या समोर आधी नाव घेण्याकरता तिचा माझ्यापेक्षा जास्त अधिकार पाहिजे ना तर तुम्ही तिचं नाव घेऊ शकता. काय अधिकार आहे. भगवंतांनी सांगितलं हे बघ माझ्या मुखातून ते आलं नाव
चूक झाली असेल मान्य आहे, नाही असं नाही, पण जाऊ दे तो विषय. कशाला आता सकाळ झाली ना, कशाला उगीच आता माझं मला काही कारभार आहे, राज्य कारभार चालवायचंय, कशाला उगीच. नाही नाही, का म्हणून माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे का, माझ्यापेक्षा जास्त अधिकार तिचा आहे का, तुम्ही का म्हणून तिचं नाव घेता? काय तिचा अधिकार आहे मला सांगा, दाखवा तरी ती कोण आहे राधा, काय अधिकार आहे तिचा दाखवा तरी मला. भगवंताने विचार केला, आता वेळ आलेली आहे, कोणत्याही गोष्टी वेळेशिवाय करायच्या नाहीत, हे भगवंताचा नियम. भगवंताने सांगितलं ठीक आहे, वेळ आलेली आहे, तुला राधा बघायची आहे ना, राधेचा अधिकार पाहायचा आहे ना, हो चल म्हटले माझ्या बरोबर. भगवान रुक्मिणी मातेला घेऊन त्या यमुनेच्या वळावंटामध्ये आले. राधा भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेली होती. ती रोजच कृष्ण कृष्ण भजन करणारी ती राधा, आणि भगवंतानी लांबून हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर, राधेच्या कानावर हाक पडल्याबरोबर तिला लक्षात आलं कृष्णाचा आवाज आहे. तिनं ओळून पाहिलं, धावत भगवंताकडे धावायला लागले. भगवान कृष्ण परमात्मा राधेकडे धावतात, राधा भगवंताकडे धावते, आणि दोघं एकमेकाच्या जवळ आल्यानंतर कळकळून मिठी मारली. रुक्मिणीने भगवंताला विचारलं, हे दाखवायला बोलवलंय का? मी काय विचारते, या राधेचा अधिकार काय आहे, काय करायला लागलात, हे काय त्या राधेचा अधिकार आहे सांगा ना. भगवंतानी सांगितलं, तेच सांगायला लागले, थांब जरा. राधेकडे भगवंतानी पाहिलं, आणि भगवंतानी राधे भगवान राधा रुक्मिणी माता तिघेही त्या यमुनेच्या काठावर आहेत. आणि एकदम भगवंतानी दोघींकडे पाहिलं, आणि त्या यमुना नदीवर एक दोरी बांधली. इकडे एक असा खांब लावला, तिकडे एक खांब लावला, आणि मध्ये अशी भली मोठीच्या मोठी दोरी भगवंतांची बांधली. आणि रुक्मिणी मातेला स्वतःच्या हाताने एक पाण्याने भरलेला हंडा घेतला, रुक्मिणी मातेच्या डोक्यावर दिला, आणि रुक्मिणीला सांगितलं, हे बघ रुक्मिणी, मी दिलेला हा पाण्याने भरलेला जो हंडा आहे ना, तो हंडा घ्यायचा, आणि नदीच्या या काठावरनं त्या काठावर या दोरीवरनं चालत जायचं. जमतंय का तुला? रुक्मिणी मातेने सांगितलं, काय तुम्ही लहान लेकरासारखी परीक्षा घ्यायला लागलात, मी जगन्माता आहे, माझा अधिकार काही सामान्य आहे का? मला लहान लेकरासारखं नदीच्या या काठावरनं त्या काठावर दोरीवर जायचं चालत? अहो मला दोरीवरनं काय, तुम्ही असं जा म्हटलं तरी मला जाता येतं, दोरीवरनं जायची काय गरज आहे? भगवंतानी सांगितलं, तू तसं जा म्हटलं तरी जाता येतं, मला चांगलं माहित आहे, पण मी सांगतो तेवढंच कर, दोरीवरनं जा. जमेल का सांग? जमेल म्हटले. तो हंडा घेतला, आणि दोरीवरनं रुक्मिणी माता निघाल्या, इकडल्या कडेवरनं तिकडे निघाल्या, मध्यभागी आल्याबरोबर ते यमुनेचं पात्र, बघा मोठ्याचं मोठं पात्र, पाणी असं खळखळ पाणी खाली दिसायला लागलं. रुक्मिणी मातेने सहज त्या पाण्याकडे पाहिलं, आणि डोळे फिरायला लागले, आणि त्या हंड्यासहित रुक्मिणी माता पाण्यात पडली. झालं, माघारी आली. तुमच्या लक्षात येईल ना, अरे असं कसं काय झालं, आपण एवढे घाबरलो कसं काय मध्ये गेल्यानंतर? जाऊ द्या, काही का असेल ना. भगवान हसायला लागले. रुक्मिणी मातेने सांगितलं, हसू नका, माझी जी परीक्षा घेतली ती हिची परीक्षा घेऊन दाखवावर. भगवंतांनी सांगितलं, ते करण्याकरताच तुझी परीक्षा घेतली, बाकी काही नाही. हे करायला लावलं ते त्याच्याकरता. भगवंतांनी पुन्हा एक हंडा भरला, राधेच्या डोक्यावर दिला, आणि राधेला सांगितलं, राधे एक काम करायचं. राधेने सांगितलं, काय कृष्णा? काही नाही, मी पाण्याने भरून दिलेला जो हा हंडा आहे ना, हा हंडा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं घेऊन जायचा. जमेल का? राधा म्हणायला की देवा, मी सांगितलेलं कोणतं काम जमणार नाही मला. तो पाण्याने भरलेला हंडा घेतला, आणि इकडल्या कडेवरनं तिकडं दोरीवरनं चालत गेली. एवढंच नाही, पुन्हा तिकडून माघारी आली. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटायला लागलं, हिच्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले, पाऊस नसलेले पावसाळे पाहिलेले. हिला कसं काय म्हटलंय जमलं, मला का जमलं नाही हे? म्हणून रुक्मिणी मातेने विचारलं, का ग राधे, तुला भीती वाटली नाही का? पाण्याने भरलेला हंडा घेऊन जाताना मध्ये बागेत गेल्यानंतर तुझे डोळे असे गरगर फिरले नाहीत का? यामुळे तो असं विस्तारित असलेलं पात्र पाहून तुला भीती वाटलं नाही का? घाबरं वाटलं नाही का? तू अशी डगमगली नाहीस का? पडली नाहीस? काही नाही, तुला कसं काय एवढं सगळं जमलं? पाण्याने भरलेला हंडा, एवढा पाण्याने भरलेला हंडा तू घेऊन गेलीच कशी काय, आणि पुन्हा आलीच कशी काय? त्या राधेने दिलेलं उत्तर सुवर्ण अक्षराने लिहिलेलं सारखं आहे. राधेने सांगितलं रुक्मिणी मातेला, आई साहेब, पाण्याने भरलेला हंडा मी घेऊन तिकडे गेले आणि माघारी आले, असं झालं नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला, आणि तिकडून माघारी इकडे घेऊन आला. हंडा मला घेऊन आला, मी त्या हंड्याला घेऊन गेले नाही. भगवंतानी भरून दिलेला हंडा मला घेऊन गेला, ही भावना अविच्छिन्न तन्मयता म्हटली जाते. विठ्ठल भक्तीचा विचार आपण करत असताना वेगवेगळी याच्या पद्धतीची अंग जरी चिंतनात येत असली तरी भक्तीच्या व्याख्येच्या अनुषंगाने पाहायला लागलो तर 3 व्याख्याने आपल्या समोर मांडल्या. त्याच्यातली एक व्याख्या नाथ महाराजांची,
दुसरी व्याख्या ज्ञानोबरांची आणि तिसरी व्याख्या तुकोबरांची. माया संसाराची या व्याख्येचा विचार केला तरी आपल्याला राधेचं उदाहरण डोळ्यासमोर येईल. अविच्छिन्न तन्मयता काय म्हटलं तरी राधेचं उदाहरण डोळ्यासमोर येईल. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता हे नारदांनी केलेलं उदाहरण जर चिंतन ऐकायचं झालं तरी आपल्याला राधेचं उदाहरण डोळ्यासमोर येईल. किंवा तदर्पित अखिलाचारिता सतत हे काय आहे हे काय भक्ती कळून येतं की जी भक्ती आहे भक्तीची व्याख्या कळाली मान्य भक्तीची व्याख्या कळाली सांगतात. अशा या भक्तीचा जिव्हाळा ज्यांना कळालेला आहे या मृत्यू लोकांचे दैवाचे पुतळे आहेत. अभंगाचं पहिलं चरण कळणं. सर्व मराठी भाषेमध्ये साधा अर्थ काय आहे जाणणं याचा अर्थ आहे कळणं किंवा जाणतेपणा असं जे म्हटलं जातं ना. लोक म्हणतात ना अहो तुम्ही जाणते आहात ना असंही म्हणतात. तुम्ही जाणते आहात ना म्हणजे तुम्ही कळते आहात ना मग जाणते आहात ना एवढे मोठे आहात ना मग एवढं तुम्हाला कळत नाही का. याचा अर्थ आहे जाणणं या शब्दाचा अर्थ आहे कळणं. जाणणं म्हणजे कळणं. जाणे हा शब्द या कळणं. अभंगाची उपक्रम आणि उपसंहाराचे दोन्ही शब्दाचा फक्त एक विचार सांगतो आणि पुढे जातो. कारण सगळा अभंग सुटेल याची काही शाश्वती नाही म्हणून उपक्रम उपसंहार अगोदर सांगतो. याच्या अभंगातला पहिला शब्द आहे जाणे. भक्तीचा जिव्हाळा जाणे शब्द आहे. आणि अभंगातल्या शेवटच्या चरणामध्ये सुद्धा शब्द येतोय. तुका म्हणून नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणजे सुरुवात जाणे शब्दातून झाली आहे शेवटची जाणे शब्दातून झालेला आहे. आता हे स्वतंत्र चिंतन आहे की पहिलं जाणं म्हणजे नेमकं जाणे म्हणजे काय आणि दुसरं जाणे म्हणजे काय. जाणं म्हणत नाही पहिलं जाणं वेगळं आपलं नाही. पहिलं जाणे म्हणजे काय आणि दुसरं जाणे म्हणजे काय हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. पण जाणे भक्तीचा जिव्हाळा याच्यातला जो पहिलं जाणे असं म्हटलं कळणं. भक्तीचा जिव्हाळा ज्याला कळालेला आहे सरळ सरळ अर्थ भक्तीचा जिव्हाळा ज्याला
आपल्याला कळालेला आहे तोच दैवाचा पुतळा. असं सरळ सरळ या प्रमाणाचा अर्थ वाचार्थाने आपल्याला करता येण्यासारखा आहे. आता भक्तीचा जिव्हाळा कळणं म्हणजे नेमकं काय? भक्ती कळणं म्हणजे नेमकं काय? भक्ती करणं वेगळं आणि केलेली भक्ती कळणं वेगळं. करून भक्ती करणं वेगळं आणि केलेली भक्ती करणं वेगळं. विठाल भगवान परमात्मा कळावा आणि मग भगवंताची भक्ती करावी हा एक विचार आहे. भगवान परमात्मा आपल्याला कळावा, भगवान परमात्मा कळावा. वेदांत शास्त्रात किंवा भक्तिशास्त्रामध्ये